बच्चों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव फुले मनुस्मृति के 5000 सालों की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं तर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते। या कार्यक्रमाचे आयोजक आपले माननीय रोहित गायकवाड सर व त्यांच्या संयोजन टीमने या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे। तर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की या संयोजन टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। टाळ्या अशा वाजतात का? जोरात वाजल्या पाहिजे। येथे मला निमंत्रित करून माझे विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करते व उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगणार आहे। दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, अहो माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान। केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन। अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिय नमते, करते नमन, करते नमन। आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगणार आहे जो तुम्ही आजपर्यंत ऐकलेला नसेल। खरं तर 8 एप्रिल ही छत्रपती शिवराय यांची खरी जन्मतारीख आहे। इतिहासाचार्य दारवटकर व विलास खरात यांनी संशोधनातून सिद्ध केले की छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख ही 8 एप्रिल आहे। म्हणजे आतापर्यंत आपण 19 फेब्रुवारी ही RSSच्या गोवाळकरांची जयंती साजरी करत आलो। खर तर मागील वर्षी मी जुन्नर किल्ल्यावर गेले होते। जुन्नर किल्ल्यावर आम्ही हजारो संख्येने छत्रपती शिवराय यांची जयंती साजरी केली। रयतेच्या स्वराज्याचे संकल्पक असलेले राजे शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झाला। अहो म्हणजे साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता। म्हणून जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शिवबा होते तेव्हा शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे शिवनेरी किल्ल्यावर आले। त्या किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेणी आहेत। बाळ शिवबांवर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले। शिवनेरी किल्ल्यावरून बुद्ध भिक्षुक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असत। बाळ शिवबांवर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव असल्याने त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बाळ सोंगड्या मावळ्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले। आपल्यापैकी मान्यवरांना मी प्रश्न विचारू इच्छिते की कोण कोण शिवनेरी किल्ल्यावर गेले जरा हात वरती करा। शिवनेरी किल्ल्यावर कोण कोण गेले? ठीक आहे, मी शिवनेरी किल्ल्यावर गेलेली आहे। त्या किल्ल्यावरच्या बुद्ध लेण्यांचा वापर आज पाणी साठवण्यासाठी केला जातो। जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर दूर एक मस्जिद आहे। त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार आहे। त्या बुद्ध विहाराचा वापर आज हौद म्हणून केला जातो। किती दुर्दैवाची बाब आहे। शिवरायांवर बुद्धाचा विचाराचा प्रभाव होता। शिवरायांनी समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेले रयतेचे स्वराज्य निर्माण केले। 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला। त्यांच्या राज्याभिषेकाला पुण्यातील ब्राह्मणांनी नकार दिला, शूद्र म्हणून नकार दिला।
म्हणून त्यांचे काही सहकारी काशीला गेले. काशीच्या गागा भट्टाला त्यांनी शिवराय आणि बुद्धाचं नातं समजून सांगितलं. ते म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य कुलीन वंशाचे अधिपती म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून राणावनाचा मार्ग धरला. अत्तदीप भवे असा महान संदेश दिला. तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता. तुम्हाला तथाकथित गुरु करण्याची गरज नाही व कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि दुःख आर्य अष्टांग मार्गाने नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता. म्हणून लोक त्यांना सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हणत. गागा भट्टाच्या लक्षात आल्याने तो रायगडावर आला. परंतु त्याने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही म्हणून त्या 10 दिवसात मृत्यू पावल्या. 17 जून 1674 ला शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक सुद्धा केलेला आहे. तो 24 सप्टेंबर 1674 ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावी द्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक करून घेतला. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा सुद्धा राज्याभिषेक शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने झालेला आहे 16 जानेवारी 1681 ला. हा इतिहास आहे. हा तुम्हा मला माहिती असणं गरजेचं आहे. या छोट्या छोट्या मुलांना हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून म्हणावेसे वाटते यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी शिवराय आणि बाबासाहेबांचा इतिहास माहिती पाहिजे. शिवराय आणि बाबासाहेबांचा इतिहास माहिती पाहिजे. खर तर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा लढा हा कोण्या जाती धर्मासाठी नव्हता. तो राजकीय सत्तेसाठी होता. शिवरायांच्या सैन्यात 35 ते 40% सैन्य हे मुसलमान होते. शिवरायांचे 2 अंगरक्षक सुद्धा मुसलमान होते, मदारी मेहता आणि दौलत खान. छत्रपती शिवरायांना वाघनख बनवून देणाराही मुसलमान होता. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. शिवरायांनी आपल्या रयतेच्या स्वराज्यात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेले रयतेचे स्वराज्य निर्माण केले. महिलांना समान संधी व अधिकार बहाल केला. एवढी शिवरायांची क्रांती चालू असताना हे मनुवाद्यांना सहन झाले नाही. म्हणून 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने शिवरायांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिल्याने त्यांना देखील मनुस्मृतीनुसार मारण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानलं. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला झालेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1818 म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. हा इतिहास आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की तुम्ही जर पुण्यात गेल्यास दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास जात असाल तर त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलीची शाळा भिडेवाड्यास अवश्य भेट द्या. कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे हे देखील विसरू नका. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणार भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या भिडेवाड्यासमोर बांधलेलं दगडूशेठ गणपतीचं मंदिर ते बहुजनांना गुलाम बनविण्याचं जाळं आहे. म्हणून म्हणावेसे वाटते भिडेवाडा खुणवतोय.
दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण, गाजलेल्या होत्या ओळी पण, त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. पावलो पावली त्यांच्या, पावलो पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. पावलो पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे, डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग, विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवरायांना आदर्श मानले आणि 24 सप्टेंबर 1873 ला विषमतावादी धर्म त्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले म्हणतात, बुद्धी विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले आणि वित्ते विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर has a very intelligent personality who abandoned for society, give justice for the lit community and satyagraha mart the taste like water. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना म्हणतात, मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही, कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बुद्धांचे जीवन कार्य व विचार माझ्या डोळ्यासमोर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना म्हणतात, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु परंतु आता आले आहेत ईव्हीएम मशीन. या ईव्हीएम मशीनने तर लोकशाहीचा घात केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुन्हेगार वो होता है, गुन्हेगार वो होता है जो गुन्हा सहत आहे, जो गुन्हा सहत आहे. आणि आज तेच होत आहे, याचा प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो जरी असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्वरितच धर्मांतर का नाही केले? या मागचं कारण म्हणजेच इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून मानव मुक्तीचा धर्म स्वीकारला, म्हणजे हिंदू धर्म त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारला, त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य पूर्ण करायचे होते, ते त्यांनी 35 ते 40 वर्षात पूर्ण केले. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबरला आपल्या 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथे बुद्ध धम्म स्वीकारला. तुम्हाला अजून एक प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबरलाच का बुद्ध धम्म स्वीकारला? या मागचं कारण म्हणजेच 1956 14 ऑक्टोबरला तेव्हा विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्म स्वीकारून मोठी धम्माची क्रांती केली, म्हणून अशोक विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्वीकारला. पुढे ते आपल्या 10 लाख अनुयायांना बुद्ध धम्म देणार होते.
16 डिसेंबरला, परंतु 6 डिसेंबरला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. साहजिकच आहे की देशातील लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर जातात. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचाराचा गौरव होताना दिसून येतो. हे मनुवाद्यांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून पूर्ण केले म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरी करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करतो. हे मनुवाद्यांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबरला कसाबला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. 9 ऑगस्ट 2018ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर संविधानाला जाळण्यात आले. संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या. विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी 1950 मध्ये संविधान लागू झाले ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. किती? 105. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. आपले लोक म्हणतात संविधानाला जर हात लावला तर हात तोडून टाकू, परंतु काय होतंय? 105 घटना दुरुस्त करण्यात आल्या म्हणजे आताही आपण जागे आहोत का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा असे मला वाटते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की काँग्रेस प्लस गांधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कट्टर विरोध असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर कसे निवडून गेले असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. काँग्रेस प्लस गांधीचा कट्टर विरोध असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे निवडून गेले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इसवी सन 1916 ते 1942 म्हणजे 26 वर्ष संघर्ष करून त्यांनी अस्पृश्यांना जागृत केले, संघटित केले आणि दिनांक 18, 19 आणि 20 जुलै 1942ला त्यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन केले. त्यात 75,000 कार्यकर्ते उपस्थित होते. 50,000 पुरुष ते 25,000 महिला होत्या. अस्पृश्य समाजातील 1500 जाती होत्या. उत्तर भारतातील गोरे अस्पृश्य, मध्य भारतातील सावळे अस्पृश्य आणि दक्षिण भारतातील काळे अस्पृश्य म्हणजे थोडक्यात राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केले आणि त्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा पाया त्यांनी अस्पृश्यांना बनविले. गांधी प्लस काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नव्हता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बंगालमधील लोकांनी बंगालमधून संविधान सभेची निवडणूक लढावी यासाठी विनंती केली होती. नमो शूद्राय जातीच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मते दिली आणि महाप्राण जोगेंद्रनाथ मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचार प्रसार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस प्लस गांधीच्या नाकावर टिचून संविधान सभेवर निवडून आले. परंतु ज्या 4 जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणले होते ते 4ही जिल्हे नेहरूने पाकिस्तानात देऊन टाकले. जसोर, खुलना, बोरीशाल आणि फरीदपूर. खर तर त्या 4ही जिल्ह्यांचा दोष एवढाच की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून पाठविले. नेहरूने सुडाच्या भावनेने ते 4ही जिल्हे पाकिस्तानात देऊन टाकले. खर तर भारत पाक फाळणीनुसार ज्या जिल्ह्यात 51% पेक्षा जास्त हिंदू असेल तो भाग भारतात ठेवायचा आणि ज्या जिल्ह्यात 51% पेक्षा जास्त मुसलमान असतील तो भाग पाकिस्तानात देऊन टाकायचा. परंतु जे 4ही जिल्हे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठविले त्या 4ही जिल्ह्यांमध्ये 71% हिंदू होते. किती? 71%. तरीही ते पाकिस्तानात देऊन टाकले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील संविधान सभेचे सदस्यत्व रद्द झाले आणि पाकिस्तानातील संविधान सभेचे सदस्यत्व झाले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला गेले. इंग्रज पंतप्रधान विन्स्टन चर्चिलची त्यांनी भेट घेतली, परंतु काहीच उपयोग झाला नाही. इसवी सन 1946 ला लॉर्ड वेल्वेन यांनी एका रेडिओवरनं घोषणा केली की आता आम्ही जास्त काळ भारतात राहणार नाही, तर भारतातील लोकांनी मिळून मिसळून संविधान लिहावे. 3 छावण्या नेमल्या होत्या, सुवर्ण, अस्पृश्य आणि मुसलमान. सुवर्ण छावणीचे नेता गांधी, अस्पृश्य छावणीचे नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम छावणीचे नेता होते बॅरिस्टर जिना. दरम्यानच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हटले होते की आमच्या SC, ST, OBC, NT, VGNT, DTNT या लोकांना संविधानिक सुरक्षा म्हणजे थोडक्यातच कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड मिळत नाही तोपर्यंत मी संविधानाला मान्यता देणार नाही. आणि इंग्रजांनी संविधान मिळून मिसळून राहायची अट घातली होती. आणि इकडे नेहरूंना पंतप्रधान बनण्याची घाई झाली होती. गांधी पुढे धर्मसंकट आले. करायचे तर करायचे काय असा त्यांना प्रश्न पडला. तेव्हा गांधी आणि नेहरूंचा विचार विसंगत होतो. गांधी म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्या चाहते हैं? नेहरू म्हणतात, अपने लोगों के लिए संवैधानिक सुरक्षा चाहते हैं. गांधी म्हणतात, प्रधानमंत्री कौन बनेगा? नेहरू म्हणतात, मैं बनूंगा प्रधानमंत्री. गांधी म्हणतात, तो संविधान पे अमल कौन करेगा? नेहरू म्हणतात, मैं करूंगा अमल. गांधी म्हणतात, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को जो लिखना है वो लिखने दो, जितनी संवैधानिक सुरक्षा देना चाहते वो देने दो, अमल ना करना या करना वो तुम देख लेना. तेव्हा नेहरूचे डोळे चमकतात, त्याला खरे गांधी कळतात. 2 समित्या नेमल्या होत्या, मसुदा समिती आणि घटना समिती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच काम कलम लिहिणे आणि घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद म्हणजे काम कलम मंजूर करणे. काँग्रेस आणि गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी काहीच चर्चा केली नव्हती. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडचणीत आणण्याचा जे डाव खेळत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हेच हवे होते. 7 जणांची समिती नेमली, परंतु ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उदार अंतकरणाने स्वीकारली. 18 तास अभ्यास केला आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यास पार पाडले. तेव्हा संविधान लिहिल्यानंतर गांधी, नेहरू, राजेंद्र प्रसाद त्यांच्या जवळ येतात आणि ते म्हणतात, तुम्ही संविधान लिहिले ते ठीक आहे, पण आमची एक कलम त्यात समाविष्ट करा. ती म्हणजेच ज्या नागरिकाचे ग्रॅज्युएट झालेले असेल त्याला मतदान करण्याचा अधिकार असेल आणि उमेदवारीचाही अधिकार असेल, तो ग्रामपंचायत पासन ते लोकसभेपर्यंत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की त्या काळात ग्रॅज्युएट किती लोक होती? फक्त बोटावर मोजण्याइतकी ग्रॅज्युएट लोक होती. आमच्या SC, ST, OBC, NT, DTNT, VGNT यांना शिक्षणाचा वारा देखील माहिती नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी आणि नेहरूचे न ऐकता निराक्षर व साक्षरपणे सर्वांना समान मतदानाचा अधिकार दिला. मनुस्मृतीने आपल्या सर्वांना मूळ निवासी बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण दिले. म्हणून म्हणावे असे वाटते भीमजीने हमें बलवान बना डाला. भीमजीने हमें बलवान बना डाला, हटा ना पाए वो चट्टान बना डाला. भीमजीने हमें बलवान बना डाला, हटा ना पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी का करिश्मा तो देखो यारो, अरे मेरे भीम जी का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला.
प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला। भारत का युवा इतना वीर है कि अरे मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है, और कायर इतना है कि रोजगार के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता। एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है, लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं। गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है, परंतु सुनने में आती है उनकी सिसकियां। मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? या घटनेवर मला अण्णाभाऊ साठे यांची काव्यपंक्ती आठवते. ते म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण यातली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली, भ्रष्टतेने रंगीण झाली. जब जब हमारे देश के प्रधानमंत्री विदेश जाते हैं तब विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं. क्यों? क्योंकि वह बुद्ध की भूमि से आए हुए समझकर उनका मान सम्मान करते हैं. इसीलिए कहना चाहती हूँ कि बुद्ध के कारण देश में मान है हमें, सम्मान है हमें, गर्व है हमें, अभिमान है हमें. बुद्ध के कारण देश में मान है हमें, सम्मान है हमें, गर्व है हमें, अभिमान है हमें. तो गर्व से कहो हम बुद्ध हैं. इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा, और मेरे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा. जब जब जल स्थल मंदिर की खुदाई होती है तो हमें बुद्ध के अवशेष मिलते हैं. मतलब बुद्ध खुद बाहर आकर हमें अवगत करते हैं कि यह बुद्ध की भूमि है. बुद्ध की भूमि थी, बुद्ध की भूमि है, और बुद्ध की ही भूमि रहेगी. इसलिए कहना चाहती हूँ कि किसकी काशी, किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. किसकी काशी, किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. अरे जरा इतिहास का पन्ना उठा कर तो देखो. सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम. खरं तर या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे. दादाला झोप लागलीये म्हणून एकदा रोहित सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. दादाला झोप लागली, टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे, झोप मोडली पाहिजे त्या दादाची. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. उत्साह असला पाहिजे, टाळ्यांचा आवाज आला नाही. संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. काका एक गोष्ट सांगू का? टाळ्या वाजलेली ना आपलं रक्त वाहतं, म्हणून कधी पण टाळ्या जोरातच वाजवायच्या बरं का. आणि थंडी पण वाजतील, जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. सांगितलं तेव्हा वाजवणार ना टाळ्या? वाजवणार का नाही? वाजवणार ना? बरं, छत्रपती शिवरायांची घोषणा द्यायची आपण सर्वांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस्य सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता बरं वाटायला लागलं जर. तर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मी भारताचे प्रधानमंत्री यांना पत्र लिहिले होते की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेला रामाची मूर्ती स्थापन करण्याऐवजी तिथे सावित्रीबाई फुले यांची पाठशाला सुरू करावी, शाळा सुरू करावी. खरं तर हे पत्र वर्तमानपत्राद्वारे, सोशल मीडियाद्वारे खूप व्हायरल झालं. बऱ्याच लोकांनी त्या पत्राचं
धर्म विचारला तर त्यांना मी सांगू इच्छिते की अरे विचारू नकोस भावा मला जात व धर्म माझी, विचारू नकोस भावा मला जात व धर्म माझी, मानवतेशी आहे गाठ माझी, मानवतेशी आहे गाठ माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी, शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी आणि बुद्धाच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी. रामाबाई यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमास मला निमंत्रित केले होते. तिथं माझं भाषण झाल्यानंतर मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या गुलामांनी माझ्यावर भ्याड दगडाचा हल्ला केला. माझ्या जवळ असलेल्या रणजिता कांबळे यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. आयोजकांनी त्यांना त्वरित उपचार देखील दिला. खर तर त्या भ्याड हल्लेखोरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की प्रिय नसते ही हटणारी नाही तर झटणारी हाय. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची मी लेख आहे आणि असं प्रत्येक महिलेने म्हटलं पाहिजे असे मला वाटते. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला जो आपल्याला आधी नव्हता. महिलांना फक्त चूल मूल यापर्यंतच ठेवायचे, परंतु आज महिला कलेक्टर होत आहेत, डॉक्टर होत आहेत, राष्ट्रपती होत आहेत. याचा सर्वांनी अभिमान बाळगायला हवा असे मला वाटते. आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, आपल्या बापाची जयंती आहे. फक्त नाचायचं नाही, फक्त नाचायचं नाही तर त्यांचा विचार इतिहास डोक्यात ठेवायचा एवढंच सांगू इच्छिते. खरं तर या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आणि मी धन्य आहे या पावन भूमीत आले जिथे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अहिल्यामाई होळकर राजमाता जिजाऊ असल्या शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. तर या भूमीत येऊन मला अतिशय आनंद झाला. आमचे सर रोहित गायकवाड सर यांनी मला निमंत्रित केले याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की रोहित गायकवाड सर व त्यांच्या संयोजन टीम साठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. व आमच्या ताई देखील इथे उपस्थित आहे तर या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. खरंच या कुसगाव गावकऱ्यांचे खूपच छान मन आहे, मोठे मन आहे. मला येथे येऊन अतिशय आनंद झाला. छोटे छोटे मुलं देखील उपस्थित आहे, त्यांना देखील आम्ही इतिहास सांगते, ते अंगीकारतात म्हणून खूप आनंद वाटतो. खर तर म्हणावेसे वाटते की अंधार होता ज्यांच्या नशिबी, अंधार होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधार होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. मानावे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांनीच आपल्याला संविधान दिलं, त्यांनीच आपल्याला संविधान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मी म्हणेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काम आहे मोठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काम आहे मोठे. त्यांच्या पुढे सूर्य चंद्र देखील वाटतात छोटे, सूर्य चंद्र देखील वाटतात छोटे. आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला भरारा. आले किती गेले किती, उडून गेला भरारा. संपणार नाही आणि संपणारही नाही अशा माझ्या भीमाचा दरारा, अशा माझ्या भीमाचा दरारा. सर्वांनी माझ्या भांग्या घोषणा द्यायची. तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नाही आवाज आला.
आंबेडकर सांस्कृतिक तरुण मंडळ आयोजित आज कार्यक्रमाचा पहिला दिवस. प्रिया नप्तेताई हिचं आज व्याख्यान ठेवलं होतं. तिचं कुसगाव गावामध्ये प्रथमच आगमन झालंय आणि तिने एवढं सुंदर व्याख्यान दिलंय की सर्वप्रथम या मंडपामध्ये काही थोडेच लोक शिल्लक होते, म्हणजे जमले होते व्याख्यान ऐकायला. काही लोक तिचं व्याख्यान ऐकून या ठिकाणी जमले. हीच तिच्या कामाची, हिची बोलण्याची पोचपावती असं समजावं लागेल. तिचं एवढं सुंदर व्याख्यान, खरंच खूप सुंदर व्याख्यान दिलंय तिने. आज या ठिकाणी तिच्या व्याख्यानामुळे आपल्या कार्यक्रमास देखील शोभा आली. कार्यक्रमाची वेळ थोडी पुढे गेली, पण कार्यक्रम तिने खूप छान पद्धतीने हँडल केला, खूप छान पद्धतीने व्याख्यान सांगितलं. मी मंडळाच्या कमिटीला एक विनंती करतो, 2 मिनिटं स्टेज जवळ यायचंय. मंडळाच्या कमिटीच्या हस्ते या ठिकाणी प्रियाताई नप्ते यांचा सत्कार होतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. एक मंडळातर्फे छोटस मानधन त्यांना मंडळातर्फे देण्यात येत आहे, त्याचा देखील त्यांनी सत्कार करायचा आहे. मंडळाची कमिटी जी काय आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आणि त्यांचा सत्कार करायचा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी व्याख्यान आपल्याला या ठिकाणी कुसगाव मध्ये गायकवाड वस्तीमध्ये जे सांगितलं ते खरंच खूप छान पद्धतीचं होतं. त्यांच्या वडिलांचा म्हणजे नप्ते सरांचा सत्कार या ठिकाणी होतो, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. मंडळाचे माजी अध्यक्ष प्रमोद भाऊ गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. प्रिया नप्तेताई आणि त्यांचे वडील नप्ते सर या ठिकाणी आले. एक छान पद्धतीचं व्याख्यान त्यांनी या मंडळाला गावाच्या आपल्या या ठिकाणी सादर केलं. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. खूप छान ग्रुपने या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आणि माझा सत्कार देखील केला. खरं तर याची काही गरज नव्हती, तरीही मी या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते, आभार व्यक्त करते. आणि तुम्ही सर्वजण हा व्याख्यानाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे उपस्थित झालात याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.